राहाता तालुक्यातील लोणी सराफ दुकानावर दरोडा टाकणारे अट्टल गुन्हेगार मुद्देमालासह गजाआड। दिनांक 8-10-2020 रोजी लोणी गावातील संतोष मधुकर कुलथे हे त्यांच्या वेताळबाबा रोड ते निर्मळपिंपरी रोडला असलेले कुलथे ज्वेलर्स नावाचे सराफी व्यवसायाचे दुकान बंद करून सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दुकानात असलेले सर्व सोन्या चांदीचे दागिने 2 पिशव्यांमध्ये भरून ते त्यांच्याकडील शर्वले कारमध्ये ठेवून घरी जाण्याची तयारीत असताना दरोडेकरून 2 पल्सर मोटरसायकलवरून 4 इसम आले व त्यांच्यातील मागे बसलेल्या दोघांनी संतोष कुलथे यांच्या दिशेने येऊन त्यांच्या हातातील धारदार कोयते कुलथे यांच्या दिशेने उगरावून कुलथे यांना धमकावून त्याचवेळी दुसऱ्याने कारची काच फोडून त्यांच्यामध्ये ठेवलेल्या सोन्या चांदीचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन कुलथे यांना धमकावून रस्त्यावर थांबलेल्या सहकार्यांसह त्यांच्याकडील मोटरसायकलवर बसून निर्मळपिंपरीच्या दिशेने भरधाव निघून गेले। यावरून लोणी पोलीस स्टेशन येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर नंबर 837/2020 भादवी कलम 392 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जे लोणी खुर्द या ठिकाणी कुलथे ज्वेलर्स आहे या ठिकाणी संध्याकाळी 7च्या सुमारास ते कुलथे ज्वेलर्सचे मालक जेव्हा दुकान बंद करून जात होते तेव्हा 4 लोक त्या ठिकाणी आले आणि ते गाडीजवळ उभे असताना त्यांनी कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांच्या गाडीच्या जी समोरची काच होती ती काच फोडली आणि गाडीमध्ये त्यांनी दुकान बंद करून जे काही साहित्य ठेवलं होतं चांदी ज्याच्यामध्ये होत्या ते बॉक्स पिशव्यांमध्ये घातलेले आणि ते गाडीच्या सीटवर त्यांनी ठेवलेली। तर या आरोपींनी त्या चौघांनी त्याच्यामध्ये ते काच फोडून त्या पिशव्या घेऊन ते पळून गेले आणि त्यानंतर मग अशी बातमी कळाल्या त्या ठिकाणी संबंधित लोणी पोलीस स्टेशनचे API प्रकाश पाटील त्यानंतर DYSP हे त्या ठिकाणी इमिजिएट रवाना झाले आणि त्या ठिकाणी पाहिलं असता आपल्याला कोणताही पुरावा मिळून आला नाही। जेव्हा हे आरोपी त्या ठिकाणी आले होते तर त्यांनी चेहरे सगळे बांधलेले होते। आपल्याला त्या ठिकाणी आपण इमिजिएटली फिंगरप्रिंट एक्सपर्ट बोलवले, त्या ठिकाणी डॉग स्क्वॉड बोलवलं, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला कुठलेही चान्स प्रिंट मिळाले नाही। CCTV जो होता तो CCTV सुद्धा फक्त जवळचं कव्हर करणारा होता, लांबचं काहीच कव्हर झालं नव्हतं। त्याच्यामध्ये फक्त एक आरोपी त्याच्यामध्ये आला होता परंतु तो सुद्धा फेस कवर्ड होता त्याचा पूर्णपणे, त्यामुळे त्याला कुणी ओळखू शकलं नाही। म्हणजे अत्यंत एकदम कुठलाही पुरावा नव्हता आणि अगदी प्लॅनिंग न केलेला ही जी काही रॉबरी होती त्या वेळेस आणि त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 22 लाख रुपयाची चांदी आणि 4.5 तोळे सोनं असं एकंदरीत त्यांनी नेलेलं होतं। 22 किलो त्याच्यामध्ये चांदी होती आणि 4.5 तोळे सोनं। तर हे जेव्हा कळालं त्यानंतर सगळ्या टीम त्याच्यामध्ये कामाला लागल्या आणि आमच्या शिर्डी पोलीस स्टेशनचे API घुगे यांना या दरम्यान एक गोपनीय माहिती मिळाली की याच्यामध्ये एक गोरडे आहे आरोपी नवनाथ साहेबराव गोरडे यानं हे कृत्य केलेलं आहे अशी बातमीमध्ये जी सायबरची टीम आहे त्याच्यामध्ये फुरकान शेख आणि आकाश बहिरट असे आम्ही सगळ्यांनी वर्कआउट केलं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एकूण आपल्याला 6 आरोपी मिळाले। आपण एक आरोपी हा लोकल राहत्याचा आहे तर तो इथून आपण नगरमधूनच उचलला आणि त्यानंतर जे उरलेले आरोपी होते ते त्याच दिवशी पुणे शिरूर या ठिकाणी ताब्यात घेतलं। या टीमनी खूप चांगलं काम केलं आणि 8 तारखेला गुन्हा झाला आणि लगेच 2 दिवसामध्ये आपण तो डिटेक्ट केला आणि सगळ्यात महत्त्वाची याच्यामध्ये आपल्याला जी एकूण 22 किलो चांदी आणि सोनं असं मिळून गेलेलं होतं तर त्याच्यामध्ये आपण एकूण 21 किलो 700 ग्राम चांदी जप्त केलेली आहे। म्हणजे 100% ऑलमोस्ट जवळजवळ 100% आपण याच्यामध्ये रिकव्हरी आहे। अतिशय चांगली कामगिरी आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी मिळालेले आहेत सुरुवातीला आपल्याला 4 आरोपी निष्पन्न झाले होते परंतु तपासामध्ये आपल्याला आणखी त्याच्यामध्ये 2 जे प्लॅन वगैरे करण्यामध्ये आणि समोर आलेले नव्हते परंतु मागे राहून त्यांनी कृत्य केलेले होते असे 6 आरोपी मिळाले। त्याच्यामध्ये आपण 395 हे सेक्शन ॲड केलेलं आहे त्याचा तपास API पाटील आता करत आहेत। ह्या सर्व तपासाचं मार्गदर्शन या नगरचे नवीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब DYSP पण या ठिकाणी नवीन आलेले आहेत आणि सातोर साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे अत्यंत चांगला तपास केला। मी सर्व टीमचं अभिनंदन करते आणि यांचा रिवॉर्डसुद्धा आम्ही त्यांना देणार आहोत। थँक्यू।
सदर आरोपींकडून त्यांनी गुन्ह्यात चोरलेले 21 किलो 700 ग्रॅम वजनाची चांदी किंमत 13,23,700 रुपये, गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल बजाज पल्सर 220 व बजाज पल्सर 150 असा एकूण 14,53,700 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचसक्षम सविस्तर पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र माझा टाइम्स करिता वृत्त संकलन विभाग, शिर्डी, अहमदनगर.